मग आमच्या 5 वर्षाचं अनुष्ठान झाल्यानंतर असं रुकरुक वाटायचं इथं. मग आपल्याला सांगितलं असं, मग आप्पाने मलाच वडले आणि म्हणे हे रुकरुक वाटायचं काम दूर कोणी करावं. मौलीने तुम्हाला या सानिध्यात पाठवलं आहे. आजपर्यंत तुम्ही कैलास मानसरोवर असो, अमरनाथ असो, 12 ज्योतिर्लिंग असो, पंचपीठ असो, सगळे अनुष्ठान पूर्ण झालेलं आहे. आतापर्यंत महिनाभर तुम्ही करत होते. आता सिद्धांत शिखामणी मध्ये जसं 21 अध्याय आहे तसं 21 दिवसाचं अनुष्ठान करायचं. बाकीच्या सेवा ब्रह्मस्वामी जवळ सेवा पूर्ण करा म्हणले. तेव्हापासून तो पंचाक्षर जपयज्ञ जो आहे आज 18व्या वर्षी पूर्ण सुरुवात होतोय. आणि त्या घाई गर्दीमुळे जे आहे मी थोडा दोघे महाराजांना विनंती केलो, माफ करा आणि मला थोडस वेळ द्या म्हणलं. त्यांनी उदार अंतःकरणाने मला आशीर्वाद दिले की ठीक आहे महाराज तुम्ही बोलून जा. महाराजांनी जवळपास 1000चे वय जे आहेत आपल्या उन्हाळ्याच्या शिबिराच्या माध्यमातून अनेक मुलांना जो आहे वैदिक शिकवलेला आहे. आज या मुलं जे दिसतात बघून फार आनंद वाटतोय. आज जन्मांची अभाव असं म्हणणारे महाराष्ट्रामध्ये आज हजारो शास्त्री जो तयार करण्याचे कार्य मठाच्या वतीने होतं.